हरिओम नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहोत दगडूजी कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर. या ठिकाणी एक कार्यक्रम आहे. कार्यक्रम अजून चालू झाला नाही काय किंवा असं मला वाटतंय. असं इकडे एंट्रन्स आहे, बघूया. लेट्स हा ब्लॉगरच बाबा 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 गर्दी काय. सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय कल्चरल सोसायटी प्रस्तुत आपल्या समोर सादर होत आहे. महाराष्ट्राची लोककला जगवणं, पुरावांचा वारसा जगवणारा हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे फोकलोक. राम 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 राम. आज या ठिकाणी फोकलोक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, फोकलोक म्हणजे काय, तर जसा स्वर्गलोक, पाताळलोक, यहलोक, तसाच लोकसंगीतावरती प्रेम करणाऱ्या, लोकसंगीत जपणाऱ्या अशा युवा कलावंतांचं युग फोकलोक. मंडळी, फोकलोकमध्ये यायला अनेक प्रकारचा विजा, पासपोर्ट, आधार कार्ड काही लागते ती फक्त लोकसंगीताची आवड. जर आजच्या या शुभमुहूर्तावर म्हणजे आज गुढीपाडवा काय झालं नाही का, आजचा शुभमुहूर्त आणि आज या ठिकाणी लागलेला या खेळाची सुरुवात गणानं झालेली आहे. म्हणजेच गणेशाला वंदन करून झालेली. उदय उदय Thank you.
सांस्कृतिक कार्यक्रम काय ते त्यात मला वाटतं. अगं म्हातारे काय नाही करू शकत, पण थोडाच बस गडी बरी तर तुला तेवढाच विरण गोळा कर. हा का? हा. हे आलं रे घालून म्हातारे. तिच्याच नशिबी असं ठिगळं लावलेलं जगणं का म्हणून म्हणजे आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण आपण ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आपल्या खेडोपाडच्या शाळा, मराठी शाळा ओस पडत चालल्या. प्रत्येकाला आपल्या बाल्याला ICSE माध्यम, CBSE माध्यमाच्या शाळांमध्ये घालायचं. पण का असं का नक्की म्हणजे आपल्या माय मराठीने काय असं काय गोष्ट केली की तिच्या पदरी असं जगणं आलं. म्हणून आम्ही शाहीर गातोय, जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे, तफावर तापतुल तुझ्या शाहीर हा महाराष्ट्राचा माय मराठीचा गात पुण्यगान गात पुण्यगान माय मराठीचा गात पुण्यगान माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान बोलतो ठोकून जाती नाही कसे बोलत ध्यान. बैलगाडी घेऊन आलास? हो मग. पण लावली की नाही माहित? हा. शोधत होता. काय करावं? हो. हो. तर ते करतो. हा. करावं लागतंय. सरकारी. दिसली. म्हणून मी आता बैलगाडीवर चढलो. लाविल पैजण आपली पुढं मानाचा मानचा ग बैल मानचा, मानाचा मानचा ग ये ग मानचा. अवघड आहे. त्याची आई काय म्हणते जरा शाळा वेळा शिकामं धंदे करता सणवार घरी राहा हो. आणि एवढा चाललाय केक कापायला चौकात. आणि याला छंद कसला तर म्हणे याला भाई व्हायचे. काय व्हायचे? आजकालच्या तरुणाईचा लय वेगळा छंद तयार झालाय. काय भाई व्हायचे. भाई अहो आई म्हणते काम करत आहे, आई म्हणते काम करत आहे, पण बाळाला व्हायचंय भाई, म्हणते काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मध्यंतर झालेलं आहे खतरनाक शेवट. खतरनाक कार्यक्रम होता काय खतरनाक. आणि आपण घेतले मामाकून फुटाणे, खारमोरे फुटाणे बघू शकता. खारमोरे वगैरे घेऊन आपण back to the stage. अरे हे काय कार्यक्रमाचा मध्यांतर झाला, त्याच्यानंतर दोन रचना झाल्या, किती वेळ गेला, तू आता आली.
आता एवढा मोठा कार्यक्रम आहे तर जरा नट्टा करावं लागतं नाही का? बाई माणसाला नटायला वेळ लागत असते. बर मला एका वेळी एक काम करून जमल का? नाही मग एका वेळी 2 काम. मल्टीटास्किंग का? येस, मल्टीटास्किंग. माझा मोबाईल घेतला घेतला आणि गेले मग मल्टीटास्क करायला. मग आपलं चालू होतं गुलाबी साडी आणि त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मला त्या म्हणलं आपला टमटम झालंय. असा फोन तुला असा प्लस केला. तू यामध्ये टंबरेल घेऊन जाणार दिसते. सावरलं हा. असा हातावर घेतला घेतला आणि गेली हिरी बशी. मासा पावरा विहिरीत टाकला. टाकला कासरा हाताला धरला. सासरा कासरा आणि मग पाणी शेकतय. विठ्ठल तुमचा प्रेम प्रतिसाद याच्यामुळे आजचा खेळ फार छान असंच भेटू पुढच्या खेळांना पुढच्या प्रयोगात तारांच्या भेगेत आणि स्वरांच्या संघात तुमच्यापुढे सादर करीत होते लोकसंगीताचा नाद आणि मराठीचा मुलगा. भारतवाला भारतीय म्हणावा हे आमची मुवमेंट असणार आहे. भारतीय कल्चरल सोसायटी आता आमची स्थापना जी केली आहे ती एक अर्थ आहे की पोएट्री, स्टोरी टेलिंग, कॉमेडी, ओपन माइक्स इथले नेटिव्ह कलाकार हे असतील ते आमच्याशी जुडावे आणि त्यांनाही स्टेज मिळावा ही आमची यामागची भूमिका आहे. जेणेकरून कलाकार हा कले वाचून आणि त्याच्या उदरनिर्वाह जो होतो उदरनिर्वाहासाठी कलाकाराला दुसरी गोष्ट करावी लागते आयुष्यात मित्रांनो. कारण कलाकार हा फक्त कलेवर जिवंत राहू शकत नाही, त्याला खूप हाय लेवल जावं लागतं. तर कुठेतरी आमचा एक प्रयत्न आहे की कलाकाराला स्टेज पण द्यावा आणि नॉट ओन्ली लातूर, आम्ही लातूरच्या बाहेरही नंतर हे कार्यक्रम आयोजित करूया आणि लवकरच फोकलोकचा आम्ही दौरा घोषित करूया जर यांनी सगळ्यांनी साथ दिली तर. ही माझी टीम आहे आणि इथं उपस्थित मी माझे ईश्वरी बाविस्कर, सुबोध कोठेकर, जिच्या सुंदर नृत्य आपल्याला पाहायला. कसं वाटलं कार्यक्रम? एकदम सुंदर. एकदम सुंदर. स्थानिक लोक असल्यामुळे अजून चांगला वाटला. हा, एकच नंबर कार्यक्रम होता काय. शेवट रे, नक्कीच भेट द्या पुढच्या ह्यांच्या इव्हेंटला. नमस्कार काकू, कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं. एकच नंबर कार्यक्रम झालेला आहे. फोटो वगैरे शूट बी झालेला आहे, सगळं झालेलं आहे. तर जाऊया आपण घराकडे. आता वाजलेले आहेत 11 वाजायला 10 मिनिट कमी आहे. तर चला लेट्स गो. मिळते असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पब्लिकला, मराठी माणसांना सपोर्ट करा असं मी तुम्हाला विनम्र अभिवादन करतो. चला भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.